आवृत्त आराखडा यादी या ठिकाणी जाहीर झाली महानगरपालिकेची। आमचे बरेच लोक ते याद्या घेतलेल्या आहेत, त्या याद्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे। त्याकरता आम्ही सगळेच आता काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना विनंती केली की ते तुम्ही तारीख दिले ते तारीख कमी आहे, जे 7 दिवसाच्या आत हरकती निवडणूक कार्यालयाकडे आपल्याला द्यायचे आहे। तर आता आम्ही निवडणूक कार्यालयामध्ये जाऊन सगळे भेटले की तो वेळ दिला आहे, टाईम दिलेला आहे, तो कमी आहे, आम्हाला त्या ठिकाणी टाईम वाढून पाहिजे। कार्यकर्ते प्रत्येक पक्षाचे यादी नेले पाहिजे, यादी चेक केली पाहिजे, घराघरापर्यंत गेलं पाहिजे। मतदार बरेच आता प्रभाग 22मधले 2 ते 2,500 लोक 23मध्ये गेलेले आहेत। तर असं सगळ्याला हुडकून काढावं लागणार आहे। त्यामुळे आत्ता आम्ही सर्व पक्ष जाऊन त्यांना भेटलेलं आहे निवडणूक आयोगाला। त्यांचं मत आहे की आम्ही देखील निवडणूक आयोगाला कळवतो। मी वैयक्तिक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडणूक आयोगाला फॅक्स करणार आहे की आणि महापालिकेच्या आयुक्ताला देखील परत देणार आहे की तुम्ही टाईम बॉम्ब दिला तो टाईम बॉम्ब आम्हाला वाढून दिला पाहिजे, अशी सगळ्यांची मागणी राहणार आहे। दुबार मतदार पण आहेत, मग दुबार मतदार आहे, दुबार मतदार ठीक आहे, काय ठिकाणी त्याला डिलीट केलेलं आहे, पण प्रभागातले 2-2 हजार 3-3 हजार जर नावं तिकडे गेले असेल तर ती नावं इकडे समावेश करावं लागणार आहे। त्याची मतदार यादी, त्याचा अनुक्रमांक, पान नंबर हे सगळं त्यांना झेरॉक्स करून द्यावं लागणार आहे। ह्या गोष्टीला आता अनुभव अनेक लोक आहेत, देवाभाऊ आहेत, मधुकर आठवले आहेत, आमचे केशव वेळे आहेत, बरेच लोक हे मतदार आहेत का सगळ्याच प्रभागात असं झालं ठराविक म्हणता येत नाही। मतदार यादी चेक केल्याशिवाय कुणाला कळत नाही। त्यामुळे पहिलं आपलं क्रम प्राप्त आहे की मतदार यादी चेक करणे आणि मतदार यादीमध्ये तुम्हाला आढळल्यानंतर ह्या ठिकाणी तक्रार करणे। हा वेळ कमी पडत असल्यामुळं निवडणूक आयोगाकडे आम्हाला मागणी आहे की आम्हाला मुदतवाढ मिळावी।